सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला PMMVY संबंधित. तर कोणत्या विषयावरती आजचा व्हिडिओ राहणार आहे तर पहा, जे काही तुम्ही लाभार्थी भरत आहात गरोदर माता किंवा स्तनदा माता, तर या लाभार्थ्याचे फॉर्म भरून बरेच दिवस झालेले आहेत आणि तुमच्याकडे तुमचे लाभार्थी सतत विचार येत आहेत की त्यांचे पैसे का जमा झालेले नाहीत किंवा त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत. तर तुम्ही कुठून चेक करू शकता की तुमच्या लाभार्थ्याचं पैसे जमा झालेले आहेत किंवा नाहीत. तर मी जे पद्धत सांगणार आहे त्यानुसार तुम्हाला त्या लाभार्थ्याचे पैसे कोणत्या तारखेला जमा झालेत, त्यानंतर कोणत्या बँकेमध्ये जमा झालेत आणि कोणत्या अकाउंट नंबरवरती जमा झालेत हे देखील तुम्ही तुमच्या लाभार्थ्यांना सांगू शकता. किंवा त्या लाभार्थ्याचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे का, पेमेंट जनरेट झालं आहे का, हे सर्व तुम्ही चेक करू शकता, तेही तुमच्या लॉग इनमधून. तर ते कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, तुमच्याकडे जे लाभार्थी आहेत ते दोन प्रकारचे लाभार्थी आहेत. एक म्हणजे गरोदर माता आणि दुसऱ्या म्हणजे स्तनदा माता. जर तुमच्याकडे गरोदर किंवा स्तनदा माता या दोन्हींचे फॉर्म भरलेले मोबाईल नंबर असतील तर काहीच अडचण येणार नाही. परंतु जर तुमच्याकडे गरोदर मातेचा फॉर्म भरलेला मोबाईल नंबर देखील नसला तरी देखील तुम्ही त्या मातेला सर्च करू शकता. आणि स्तनदा मातेला मात्र तुम्हाला कंपल्सरी त्या मातेचा मोबाईल नंबर लागणार आहे, जो की तुम्ही फॉर्म भरताना वापरला होता. त्यानंतर पहा, आपण सुरुवातीला गरोदर माताचा मोबाईल नसताना देखील तुम्ही कशा प्रकारे ती माता सर्च करू शकता मी तुम्हाला दाखवते. तर इथं पहा, डेटा एंट्रीमध्ये गेल्यानंतर हा जो केस क्लोजरचा ऑप्शन आहे, तर या केस क्लोजरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या ज्या काही गरोदर माता आहेत पहिल्या खेपेच्या त्यांची नावं दिसत आहेत. ज्यांचं तुम्ही लसीकरण आणखीन अपडेट केलेलं नाही त्याच फक्त मातांची इथं नावं दिसणार आहेत. त्यानंतर जो खाली नंबर दिसत आहे तो आहे या मातांचा बेनिफिशरी ID. तर या बेनिफिशरी IDवरूनच आपण त्यांचा डेटा चेक करणार आहोत. आणि यांचे प्रोसेस फॉर्मची कुठपर्यंत आले आहे किंवा यांचे पैसे जमा झाले आहेत का, झाले असेल तर कधी झाले आहेत, कोणत्या बँकेमध्ये झाले ते तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर ज्या तुमच्या स्तनदा माता आहेत त्यांना मात्र तुमचा इथं ॲपमध्ये बेनिफिशरी ID दिसत नाही, तर तुम्ही तिथं त्या मातेचा मोबाईल नंबरचा वापर करू शकता. तर कुठून आपण पाहू शकतो हे आपण पाहूया. तर इथं पहा, होम पेजवरती तुम्हाला 3 हे सर्च बेनिफिशरीचे ऑप्शन दिसतात. तर पहिला जो ऑप्शन आहे तो आहे फक्त सर्च बेनिफिशरी. दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे सर्च प्री रजिस्टर बेनिफिशरी. पहिला जो ऑप्शन आहे तो आहे फक्त लाभार्थी शोधण्याचा. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे रजिस्टर झालेले लाभार्थी शोधण्याचा. आणि तिसरा जो ऑप्शन आहे तो आहे सर्च रिजेक्टेड बेनिफिशरी, म्हणजे ज्या काही तुमचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्या बेनिफिशरी पाहण्याचा इथं तिसरा ऑप्शन आहे. तर तुम्हाला जरी तुमच्या बेनिफिशरी ह्या अगोदर रजिस्टर झाल्या असल्या तरी देखील तुम्हाला हा पर्याय वापरायचा नाही आहे, प्री रजिस्टर बेनिफिशरी. तुम्हाला कोणता पर्याय वापरायचा आहे तर हा 1 नंबरचा जो आहे सर्च बेनिफिशरी. फक्त सर्च बेनिफिशरी वेबसाईटवरती लॉग इन करा. त्यानंतर होम पेजवरती येऊन सर्च बेनिफिशरी या ऑप्शनमध्ये जायचं आहे तुम्हाला. चला तर मी तुम्हाला दाखवून पुढे याची प्रक्रिया दाखवते. पहा, इथं सर्च बेनिफिशरीमध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे बेनिफिशरी ID आणि दुसरा आहे मोबाईल नंबर. तर या 2 गोष्टीवरून तुम्ही तुमची बेनिफिशरी सर्च करू शकता. तर तुमच्याकडे जर स्तनदा माता असेल तर तुम्हाला कंपल्सरी ती माता तुम्हाला मोबाईल नंबरवरून सर्च करावी लागेल. आणि पहिल्या खेपेची जर गरोदर माता असेल तर तुम्ही त्याचा बेनिफिशरीचा जो लॉग इन बेनिफिशरी ID आहे त्याच्यावरून देखील तुम्ही सर्च करू शकता. तर मी सर्च करणार आहे ते म्हणजे बेनिफिशरी IDवरून, कारण की मी तुम्हाला दाखवत आहे ती माझी पहिल्या खेपेची गरोदर माता आहे, त्यामुळे माझ्याकडे तिचा आता मी दाखवल्याप्रमाणे केस क्लोजरमधून मी तिचा बेनिफिशरी ID घेतलेला आहे. तुमच्याकडे बेनिफिशरी ID नसेल तर मोबाईल नंबरचा वापर करू शकता. तर इथं मी त्या मातेचा बेनिफिशरी ID टाकून घेते. तर पहा, इथं मी त्या बेनिफिशरीचा जो काही बेनिफिशरी ID आहे तो टाकून घेतलेला आहे. इथं तुम्हाला जो निळ्या कलरचा बॉक्स दिसत आहे पिच डेटा, तर याच्यावरती तुम्हाला डिटेल्स, तर याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे.
तुम्ही मोबाईल नंबरचा देखील वापर करू शकता. त्यानंतर पहा, अशा प्रकारे तुमच्या मातेची सर्व माहिती तुमच्या समोर येणार आहे. पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या मातेचं नाव दिसेल, राज्य दिसेल, त्यानंतर जिल्हा दिसेल, तालुका दिसेल, जे ब्लॉक दिसेल, त्यानंतर तुमच्या अंगणवाडी दिसेल, त्यानंतर ही जी माता आहे ती कोणत्या खेपेची गरोदर आहे, म्हणजे फर्स्ट चाइल्डसाठी रजिस्टर झाली आहे का सेकंड चाइल्डसाठी रजिस्टर झाली आहे ते दिसेल तुम्हाला. त्यानंतर इथं पहा त्या मातेची रजिस्टर झालेली दिनांक दिसेल. त्यानंतर इथं पहा आधार ऑथेंटिकेशन, तर इथं येस आलेलं आहे. आधार ऑथेंटिकेशन झालेलं आहे का ते इथं दाखवत आहे. इथं बेनिफिशरीचं रजिस्ट्रेशन बेनिफिशरीचं पोषण ट्रॅकरनुसार रेकग्नायझेशन इथं दाखवत आहे. त्यानंतर आधार, त्यानंतर पुढे पहा इज फेस ऑथेंटिकेशन डन फ्रॉम UDI, तर आहे जे आपण समोरासमोर फोटो घेत आहोत ते आहे, परंतु या बेनिफिशरीचं जे आहे ते आपण पोषण ट्रॅकरवरून घेतलेलं असल्यामुळे इथं नो आलेलं आहे. त्यानंतर इथं पहा व्हेरीफाय बाय सुपरवायझर, तर इथं सुपरवायझर करून ही या बेनिफिशरीचा फॉर्म हा व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर पेमेंट ॲप्रूव्ह बाय SO, तर SOकडून याचं पेमेंट देखील ॲप्रूव्ह झालेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे पेमेंट ॲप्रूव्ह बाय SNO, तर SNOकडून देखील या मातेचं पेमेंट ॲप्रूव्ह झालेलं आहे. त्यानंतर पहा इन्स्टॉलमेंट नंबर हा एक आहे या मातेचा. त्यानंतर पेमेंट इन प्रोसेस, जर तुमच्या मातेचं या गोष्टीमधून पेमेंट प्रोसेसमध्ये इथं एक दाखवत असेल तर असं समजा की तुमच्या मातेचं जे पेमेंट आहे मिळणारे पैसे ते प्रोसेसमध्ये आहेत, म्हणजे SOकडून तर ॲप्रूव्ह आहेत परंतु बँकेमध्ये आणखीन ते जमा झालेले नाहीत, त्या प्रोसेसमध्ये तुमच्या मातेचे पैसे आहेत. इथं पहा पुढचा जो ऑप्शन आहे तो आहे अमाऊंट पेड, म्हणजे देण्यात आलेली आहे अमाऊंट, तर इथं दाखवत आहे पहा 3000 रुपयाची अमाऊंट तुमच्या मातेला देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथं पहा त्या मातेला पेमेंट दिलेलीची दिनांक दिसत आहे अमाऊंट पेड ऑन, म्हणजे या तारखेला तुमच्या मातेला पैसे जमा झाले आहेत. त्यानंतर इथं दिसत आहे बँकेचं नाव, कोणत्या बँकेमध्ये त्या मातेला पैसे जमा झाले आहेत, आणि त्यानंतर इथं शेवटी अकाउंट नंबरचे शेवटचे 4 अंक देखील तुम्हाला त्या मातेचे पाहायला मिळतील. या डिटेल्स तुम्ही चेक करून त्या मातेला सांगू शकता की त्या मातेचे तुमचे पैसे केव्हा आणि कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. कारण की काही मातांना माहीतच नसते की त्यांचं आधार हे कोणत्या बँकेशी लिंक आहे, त्यामुळे कधीकधी मातांच्या माहेरच्या देखील अकाउंटवरती पैसे जमा होत आहेत, परंतु त्यांना माहीतच होत नाही की त्यांचे पैसे जमा झालेत की नाही. ते आपल्याला सतत विचारत राहतात की पैसे जमा कधी होणार किंवा झालेत की नाही. तर मी जी प्रक्रिया दाखवली त्यानुसार तुम्ही तुमची खात्री करू शकता की त्या मातेचे पैसे कोणत्या अकाउंटवरती जमा झालेत. त्या मातेला देखील तुम्ही सांगू शकता चेक करायला ते पैसे, आणि जर झाले नसतील तर देखील तिथं तुम्हाला दिसू शकतं की फॉर्म तुमचा ॲप्रूव्ह झाला आहे का, पेमेंट तुमचं जनरेट झालं आहे का, पेमेंट प्रोसेसमध्ये आहे का, आणि ते पाहून तुम्ही चेक करून तुमच्या मातेला सांगू शकता की त्या फॉर्मची प्रोसेसमध्ये कोणत्या प्रोसेसमध्ये त्या मातेचा फॉर्म आहे. तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.